नमस्कार. मी सौमित्री भट. काव्यरसरंजनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विठू माऊलीला वंदन करून आज आपण संत चोखामेळा यांचा अबीर गुलाल उधळीत रंग हा अभंग समजून घेण्याचा प्रयत्न करूया. संत चोखोबांच्या काव्यातील भक्तिरस जाणून घ्यायचा आज आपण इथे प्रयत्न करणार आहोत. संतांच्या अभंग रचनांमधून प्रतीत होणारी आशय घनता ही खरंच अचंबित करणारी असते. असं वाटतं की ही संत मंडळी कोणत्या विद्यापीठात शिकली की इतकं अर्थपूर्ण अध्यात्माचं तत्त्वज्ञान सहज आपल्यासमोर उलगडून गेली. 14व्या शतकात होऊन गेलेले संत चोखामेळा आपल्या अबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग असं जेव्हा म्हणतात तेव्हा ते संत एकनाथांबद्दल संदर्भ देत नसावेत. कारण संत एकनाथ महाराजांचा कार्यकाळ 16व्या शतकातला. मग या अभंगातला नाथ कोण? पांडुरंग हाच जर परम ईश्वर आहे तर आणखी कुणासाठी नाथ हा शब्द आला असेल? तेही आकाशात तो नाचतो आहे यावरून सर्वश्रेष्ठ परमतत्वाबद्दल संत चोखामेळा बोलत असावेत. ज्या काळात चोखोबांचा जन्म झाला त्या पार्श्वभूमीवर या अभंगातील अबीर गुलालाचे रंग अधिक स्पष्ट होत जातात आणि भावार्थ उलगडला जातो. चोखोबा म्हणतात, आम्ही उंबरठ्याला कसे शिवू, तुझे रूप कसे पाहू. याच्यामध्ये जो अर्थ आहे तो आपण समजून घेतला पाहिजे की संत चोखोबांना आपण जातीहीन आहोत. आपण मंदिरात जाऊन विठूचं दर्शन घेऊ शकत नाही. उंबरठ्याच्या अलीकडेच अडकून बसतो. याची खंत खूप वाटते आहे मनात त्यांना. दुःखाची बोझ जेवढी खोलवर तेवढं ते काव्य प्रभावी झाले. त्यांच्या मनातली ही खंत त्या काळातले समाजाचे चित्र, जगदी विदारक असं ते चित्र होतं, ते आपल्या डोळ्यासमोर आणतं. त्यामुळे चोखोबांची आर्तता हेलावून टाकते. मग भावाचा भुकेला भगवंत अथांग आकाशात आपले रूप भक्ताला उलगडून दाखवतो. त्यावेळी ते म्हणतात, आम्ही वाळवंटातच नाचू गाऊ आणि चंद्रभागेच्या पाण्यात न्हाऊ. हा पांडुरंग काही फक्त देवळातच भेटतो असं नाही. वाळवंटातच सगळे भक्तजन एकत्र येतात आणि नाचतात ना. मग ही भक्तिभावाची आर्तता इतकी उच्च कोटीला पोहोचली की आभाळात जी रंगांची उधळण झाली त्यात त्यांना पांडुरंगाचं दर्शन झालं. अबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी म्हणजे जो या विश्वाचा नाथ आहे, सगळ्या अनाथांचाही नाथ आहे, त्या परमतत्वाच्या घरी म्हणजे खुल्या आकाशात माझा पांडुरंग नाचतो असं ते म्हणतात. मग आता इथे आणखीन पुढं जाऊन या वाळवंटात गाणाऱ्या नाचणाऱ्या भक्तांसाठी, त्या नादासाठी आकाश तत्वासारखं दुसरं काय योग्य आहे हाही विचार मनात येतो. आकाशातील रंगांची उधळण आपणही पाहतो, पण त्यात आपल्याला त्या परमतत्वाचा भास नाही होत. कारण मनाची ती आर्तता आपल्याकडे नाही. ज्यांच्या ध्यानी मनी सदैव विठू आहे त्या चोखोबांना आभाळात विखुरलेल्या रंगात विश्वाचे चैतन्य दिसले. यात नवल ते काय? जणू भक्तासाठीच त्यांनी अबीर गुलालाची उधळण केली. देव भक्तासाठी धावतो तो असा. तो कबीराचे शिले विणतो, जनीसाठी दळण दळतो. भले वेदांना त्याचा आदी अंत न लागू दे, पण भक्तांना तो दिसला. जिथे मनाचे दरवाजे उघडले गेले तिथे दगडविटांच्या भिंतीची सीमारेषा पुसट झाली. हा अभंग केवळ व्यष्टीपुरता मर्यादित नाही,
तर समष्टीला पोहोचणारा आहे. पिंडापासून ब्रह्मांडापर्यंत पोहोचणारा आहे. उंबरठ्यापाशी अडकलेला हा भक्त देवाच्या अंतरंगापर्यंत पोहोचू शकला. नाहीतर किती जण देवाला अगदी समोरून पाहतातच की, पण अंतरंगात पाहू शकतात का? ते तल्लीन होऊ शकत नाहीत. ते विभक्तच राहतात. मग ते भक्त कसे? मात्र चोखोबांसारखे परमभक्त विठूला सगुण रूपात पाहायची आस धरतात. तर त्यांना त्या निराकाराचं विस्मयकारी रंगातलं रूप दिसलं आणि त्यांना खरा श्री रंग दिसला आणि मुखातून शब्द उमटले, अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. म्हणजे सगुणापासून निर्गुणाकडे किती सहजतेने जाऊ शकले चोखामेळा. म्हणजे हे किती त्यांचं परमसख्य भगवंतांशी हे आपल्याला दिसून येतं. नाहीतर पूर्व दिशेला झालेली ही सगळ्या मनोहर रंगांची उधळण तर आपल्याला या सगळ्यांनाच दिसते की, पण त्यात भगवंतांचं दर्शन होण्यासाठी चोखोबांची परमभक्ती समजली पाहिजे, तीही अगदी खोलवर. धन्यवाद. जर आपल्याला हे विवेचन आवडलं असेल तर कृपया लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपला अभिप्राय द्यायला विसरू नका. धन्यवाद.